हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत की सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी थ्रू जो योगा सर्टिफिकेशनचा क्लास घेतला जाणार आहे त्या रिलेटेड डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। लास्ट टाइम मी जेव्हा हा व्हिडिओ अपलोड केला होता तेव्हा खूप सगळे जे कॅन्डिडेट्स होते त्यांच्या कमेंट्स आल्या होत्या की हा नेक्स्ट टाइम कधी स्टार्ट होणार आहे, तर त्याची नोटिफिकेशन सध्या अवेलेबल झालेली आहे। तर पाहूयात की ह्या वर्षीचा जो सर्टिफिकेशन कोर्स आहे योगा एज्युकेशनचा, तर त्या रिलेटेड काय काय त्यांचे एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल किंवा काय फी असणार आहे किंवा किती ड्युरेशन असेल, तर त्या रिलेटेड सगळे डिस्कशन आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर फर्स्ट ऑफ ऑल याच्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे आणि ही पुणे युनिव्हर्सिटीची 12th बॅच आहे योगा सर्टिफिकेशनची। यासाठी जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तर मिनिमम 12th स्टँडर्ड तुमचं पास पाहिजे। त्यानंतर एज लिमिट आहे 18 ते 60 वर्ष। इनटेक कॅपॅसिटी असणार आहे 50 स्टुडंट आणि याचा ड्युरेशन असणार आहे या कोर्सचं 3 मंथ्ससाठी। यासाठी जो टायमिंग असणार आहे तो 3 to 6 PM असणार आहे आणि इन्स्ट्रक्शन लँग्वेज जी असणार आहे ती इंग्लिश किंवा मराठी असेल। आता यासाठी कोर्स फी काय असणार आहे तर फर्स्ट कॅटेगरी आणि सेकंड कॅटेगरी त्यांनी ते मेन्शन केलेली आहे। तर फर्स्ट कॅटेगरी म्हणजे जे स्टुडंट ऑलरेडी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एज्युकेशन घेत आहेत किंवा कुठे ग्रॅज्युएशन करत असेल तर अशा स्टुडंटसाठी, अशा इंडियन स्टुडंटसाठी ट्युशन फी 5000 असणार आहे प्लस ऑदर फी असणार आहे। त्यानंतर A2 म्हणजे इंटरनॅशनल स्टुडंट असतील तर या स्टुडंटसाठी 15000 ट्युशन फी प्लस ऑदर जी फी असेल ॲज पर युनिव्हर्सिटी रूल ती असणार आहे। त्यानंतर जर बी कॅटेगरी आपण पाहिली तर त्यामध्ये ऑदर कॅन्डिडेट म्हणजे जे कॅन्डिडेट पुणे युनिव्हर्सिटीमध्ये स्टडी करत नाही आहे तर त्या स्टुडंटसाठी 10000 फी असणार आहे। आता यासाठी जो व्हेन्यू असणार आहे, व्हेन्यू म्हणजे रेग्युलरली तुमचा जो योगा क्लास होणार आहे तर त्याचा व्हेन्यू यांनी इथे मेन्शन केलेला आहे। डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशन, इरावती कर्वे सोशल सायन्स कॉम्प्लेक्स बिहाइंड सेट गेस्ट हाऊस पुणे युनिव्हर्सिटी। त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर यांनी इथे मेन्शन केलेला आहे। कॉन्टॅक्ट पर्सन दीपक घोले सर असणार आहे। ईमेल ID यांनी इथे मेन्शन केलेला आहे। सिलेबस जो असणार आहे या कोर्ससाठी तर तो त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट जी आहे पुणे युनिव्हर्सिटीची तर त्याच्या अकॅडमिक आणि सिलेबस सेक्शनमध्ये त्यांनी इथे प्रोव्हाइड केलेला आहे। तर ॲडमिशन ह्या कोर्ससाठी 8 जानेवारीपासून स्टार्ट होणार आहे। तर त्यासाठी जी लिंक आहे गुगल फॉर्म आहे, तर QR कोड थ्रू हा जो QR कोड आहे तुम्ही स्कॅन करून गुगल फॉर्म फिल करू शकता आणि त्यासाठी जी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे जेव्हा तुम्ही गुगल फॉर्म फिल कराल तेव्हा। तर ही जी डॉक्युमेंट तुम्ही जी अपलोड करणार आहे तर त्याची जी ओरिजिनल कॉपी आहे ती तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। बिकॉज जेव्हा तुम्ही सिलेक्ट व्हाल त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्या व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमच्याकडे ही जी ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ती आवश्यक आहे। आता 22 जानेवारीला जे 50 एलिजिबल स्टुडंट आहे त्यांची लिस्ट डिस्प्ले होणार आहे आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फी फिल करायची आहे। आता यासाठी डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत तर फर्स्ट तुमचं 12th मार्कशीट लागेल, त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ लागेल, त्यामध्ये तुमचं आधार कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल, वोटर ID असेल। त्यानंतर थर्ड तुमचं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे, तेही फ्रॉम MBBS किंवा MD डॉक्टरकडनं। त्यानंतर तुमचं जर नेम चेंज झालेलं असेल तर त्याचं मॅरेज रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पाहिजे। आता जर तुम्ही युनिव्हर्सिटी स्टुडंट असाल, तुम्ही जर कोणत्या कॉलेजमध्ये स्टडी करत असाल अंडर पुणे युनिव्हर्सिटीत तर त्या स्टुडंटसाठी डिपार्टमेंटची फी चलन कॉपी, त्यानंतर डिपार्टमेंटचं ID कार्ड आणि बोनाफाईड सर्टिफिकेट ह्या वर्षीचं 2023 आणि 2024चं हे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला जर योगामध्ये सर्टिफिकेशन कोर्स करायचा असेल थ्रू सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी थ्रू तर तुम्ही यासाठी नक्की अप्लाय करू शकता। तर ज्या हाऊसवाईफ आहे ज्यांना पॅसिव्ह इन्कम सोर्स क्रिएट करायचा आहे तर अशा कॅन्डिडेटसाठी ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि अशाच पद्धतीचे वेगवेगळे युनिव्हर्सिटी अपडेट मिळवण्यासाठी, जॉब अपडेट मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।